पहिला चित्रपट होय, काय तुझी भूमिका आहे नेमकी? ओके, तर वामा लढाई सन्मानाची 23 तारखेला रिलीज होतोय संपूर्ण महाराष्ट्रात, गोवा, मध्य प्रदेश. आणि सरला नावाची भूमिका आहे. आणि सरला नावाप्रमाणेच अगदी सरळ साधी मुलगी, पण जोपर्यंत कोणी तिच्या वाकड्यात शिरत नाहीये तोपर्यंत. जर वाकड्यात शिरलं तर तुम्ही टीजर मध्ये बघतच आहे की ती स्वतःच्या स्वाभिमानासाठी समोरच्याला अगदी धुवायला सुद्धा कमी करत नाही. तू काय सांगशील, तू स्वतः किती रिलेट करू शकते त्या कॅरेक्टर सोबत? खूप जास्त. म्हणजे जसं तुम्हाला माहिती की मी न्यूमरॉलॉजी आणि ॲस्ट्रॉलॉजी, वास्तू वगैरे पण करते. तर मी जेव्हा कॅरेक्टर करते तेव्हा माझा एक वेगळा अभ्यास सुरू होतो की मी तिची पत्रिका तयार करते डोक्यात की तिचं काय कॅरेक्टर आहे. मग सरला न्यूमरॉलॉजिकली बघितलं तर सरला 1 नंबर येतं त्याची टोटलची येते. मग त्याप्रमाणे 1 नंबरची जी माणसं असतात ती मॉडेल पण वाकणार नाही, तशीच सरला आहे की तिच्या मतांशी ठाम आहे, पण ॲट द सेम टाइम ती सगळ्यांना सांभाळून घेणारी आणि अशी आहे. खऱ्या आयुष्यात काश्मीराची टोटल पण 1च येते. त्यामुळे मी माझी जी मतं आहेत ती अगदी ठामपणे मांडायला मला आवडतात आणि वेगवेगळे अभ्यास करायला आवडतात. आणि हो, म्हणजे मी आहे फेमिनिस्ट आणि आय एम व्हेरी प्राऊड ऑफ दॅट. आणि मला नेहमी दोन्ही बाजूंचा विचार करण्याची सवय आहे. आणि जसं मी मगाशी पण म्हणाले की फक्त स्त्रीत्व नाही, पुरुषांना पण तेवढाच मान सन्मान हा प्रत्येक स्त्रीनी पण दिला पाहिजे. कारण आपण आता म्हणतो जशा केसेस बघतो तशा आपण काही स्त्रिया ह्या बातम्यांमध्ये तर तुम्हीच आम्हाला दाखवता, त्या आम्हाला ज्या कळत आहेत की प्यायलेल्या आहेत, रस्त्यावरती त्यांचे काही तमाशे चालले आहेत, खूप सिगरेट पिणं आणि आहारी जाणं. मला एवढंच त्या स्त्रियांना म्हणायचं की आपला हक्क मिळालेला आहे तर त्याच्यातून तुम्ही चांगलं काहीतरी घडवून आणलं पाहिजे. आणि ह्या सगळ्याचा तुमच्याच तब्येतीवर परिणाम होणार आहे, तर कशाला त्या गोष्टी आपण करू. म्हणजे याच्यामध्ये कुणाबरोबर कम्पॅरिझन किंवा कॉम्पिटिशन नाहीये. आपल्या हक्काबरोबर आपली शारीरिक मानसिक परिस्थिती जी काही ती सांभाळणं पण गरजेचं आहे. हा, 23 मे 2025 रोजी हा वामा लढाई सन्मानाची हा सिनेमा आहे.